बघा, विजयला दररोज 150 रुपये पगार मिळतो. त्यापैकी भोजनावर 2/5 खर्च होतो व राहिलेल्यापैकी 1/3 घर खर्चावर खर्च होतो. तर दररोज विजयकडे किती रुपये शिल्लक राहतात? प्रश्न अपूर्णांकावरील शाब्दिक उदाहरणे म्हणा. लेकरांनो, 150 रुपये ही दिवसाची कमाई विजयची. या कमाईपैकी गणित म्हणते 2/5 भोजनावर खर्च होतो. मग भोजनावर खर्च होणारी रक्कम किती काढण्यासाठी 150 गुणिले 2/5 अशा पद्धतीची मांडणी. हा भाग 30 जाईल. 30 गुणिले 2 अर्थात 60 रुपये भोजनावरील खर्च. आता उरलेल्या रकमेपैकी गणित म्हणते 1/3 घर खर्चावर रक्कम खर्च होते. मग उरलेली रक्कम किती हा प्रश्न इथं क्रिएट करा. उरलेली रक्कम म्हणा, पगार म्हणा, किती बाबा? 150मधून 60 रुपये भोजनावरील जर वजा केले तर 90 रुपये उरतात लेकरं. आता या उरलेल्या 90 रुपयापैकी 1/3 घर खर्च म्हणा, हे घर भाडं असलं पाहिजे. उरलेल्या रकमेच्या उरलेली रक्कम 90 याच्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह. लक्ष द्या, चाचीचे ही पदं सोडत असताना आम्ही नित्य गुणाकार करतो. उरलेल्या रकमेच्या 1/3 घर खर्चावर पगार खर्च होतो. घर खर्चावर व्यतीत होणारी रक्कम किती बाबा? हा भाग द्या. 30 जातो म्हणजे 30 गुणिले 1 30 रुपये घर खर्च या बाबीवर. लक्ष द्या, दररोज विजयकडे किती रक्कम शिल्लक राहते? लक्ष द्या. आता इथं 90 उरले होते. 90मधून 30 घर खर्चावर खर्च झाले म्हणजे ही वजाबाकी 60 रुपये. हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. दररोज विजयकडे किती रुपये शिल्लक राहतात? 60 रुपये. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. ओके. अपूर्णांकावरील शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.